मम्मी मी गुलाब जामुन बनवते. नमस्कार मंडळी, लाडूपुरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर संध्याकाळचे 6 वाजलेत आणि हा ब्लॉग मी आता सुरू करते. मी बसले होते ऑफिसचं काम करत, तोपर्यंत लाडू माझ्याजवळ आली आणि म्हटली की मम्मा मला गुलाबजामुन खायचे. म्हटलं आता विकतचे गुलाबजामुन आणण्यापेक्षा आपण घरीच बनवू. त्यासाठी ब्लिंकिटवरून जे गिट्सचं इन्स्टंट गुलाबजामुन प्रीमिक्स आहे ते मागवलेलं आहे. थोड्या वेळाने ते पण येईल. मग आम्ही गुलाबजामुन बनवणार आहे. हे दोघं असे इथं खेळत बसलेत. तर पहिल्यापासून मला गिट्सचे इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स आहे ते खूप आवडतं आणि त्याचे गुलाबजामुन पण लवकर बनतात आणि खूप सॉफ्ट पण होतात आणि खायला तर एकदम टेस्टीच लागतात. म्हणून पहिल्यापासून मी तेच वापरते. उन्हामुळे असं झालं की मुलं काहीच खात नाही, म्हणून मीच लाडूला विचारलं होतं की तुला काय खायचं आहे. तर लगेच ती म्हटली मम्मा मला गुलाबजामुन खायचं आहे. म्हटलं ठीक आहे, तुला पाहिजेत ना तर मी बनवून देते. आले गुलाबजामुनचं पॅकेट. ओके, दे मला पाहू. आपण ओपन करून बघते ग. ओपन कर, ओपन कर, हे ओपन कर. असं दे, असं दे. तर हा बनवायचे गुलाबजामुन आता. तुला खायचे होते ना? खायचे तुला? आपण बनवू. ओके, कुठे बसते? किचनवर बसते. ठीक आहे, चल. इथे बसते किचन ओट्यावर. चालेल, ठीक आहे. हां, तिथं बसते. चालेल, बस. शहरामध्ये आजकाल ऑनलाईन डिलिव्हरीमुळे काम अगदी सोपं झालेलं आहे. कोणताही प्रोडक्ट मागवला की 10 ते 15 मिनटात घरी पोहोच होतो. मी गिट्सचं हे अर्धा किलोचं पॅकेट मागवलं होतं. याच्यामध्ये जवळजवळ 100 गुलाबजामुन होतात, पण हे खूप जास्त होईल म्हणून मी इथे अर्धच घेतलं आहे. तसं पण लाडू आणि श्रीहरी गोड अजिबात खात नाही, त्याच्यामुळे हे लाडू फक्त म्हणत असते की मम्मा बनव, पण माहीत नाही ती खाईल की नाही. ऑफिसच्या कामातून थोडा ब्रेक टाकून आज मी हे गुलाबजामुन बनवायला घेतले आहेत. तसे गिट्सपासून गुलाबजामुन बनवायला खूप कमी वेळ लागतो, लगेच अर्धा 1 तासात हे होऊन जातील. नेहमी हे पीठ मी दुधामध्ये मळत असते, पण आज पहिल्यांदाच हे मी पाण्यामध्ये मळून घेतलं आहे. कारण उष्णताच इतकी जास्त आहे की मला असं वाटलं गुलाबजामुन लवकर खराब होतील, म्हणून मी आज हे पाण्यातच मळून घेत आहे. गुलाबजामुनचे पीठ मळून घेतले आणि दुसरीकडे पाक बनवायला ठेवला. गुलाबजामुनचा पाक बनवायला अगदी सोपा असतो. इथे 2 वाटी मी साखर घेतली आणि साखर पाण्यात बुडेल इतकं मी पाणी टाकले त्याच्यात. सुरुवातीला साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हे हलवत राहावे लागते, नाहीतर साखर खाली पातेलीला चिकटते. तोपर्यंत लाडू इकडे गोळे बनवत आहे है ना? काय बनवते लाडू? मम्मी मी गुलाबजामुन बनवते. गुलाबजामुन बनवते. ओके, बनव. गोल गोल कर, सर्कल कर. कसं सर्कल बनवायचा? बरोबर बनवते तू, तसंच बनवायचं. गोल गोल हातात गोल 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 करायचं. बनतो बरोबर, व्यवस्थित सर्कल बनतो. मग नाही करायचं, सर्कल करायचं. नाही करायचं, सर्कल करायचं. हा, सर्कल करायचं. हो, आपण बसलोय. हे काय इथं श्रीहरी पण आलं. काय करायचं बाळा? नाही नको, तू बाहेर बस. तू छोटा आहे बाबी, तू बाहेर बस. का नाही, बाहेर बस. तू बाहेर बसा, बसा. बऱ्यापैकी साखर विरघळलेली आहे. मी गॅस बारीक करते. उकळी आली 5 मिनिटांनी बंद करून टाकणार आहे. सायंकाळची वेळ आहे आणि देवासमोर दिवा लावायची वेळ झाली. पाक तयार होतोय, तोपर्यंत मी देवासमोर दिवा लावून घेते. सायंकाळी देवासमोर दिवा लावला की मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि मनाला एक वेगळी शांतता मिळते. म्हणून कितीही व्यस्त दिवस असला तरी संध्याकाळी काही क्षण देवासाठी आणि त्या दिव्याच्या शांत प्रकाशासाठी जरूर काढले पाहिजे, कारण हीच छोटी सवय घराला मंदिरासारखी पवित्र भावना देते. चल बाबी.
तुळस ही लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि असं म्हणतात की तुळशीपाशी लावलेला दिवा घरातील दुःख आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून आनंद आणि समाधान आणतो. इथे पाकसुद्धा आपला आता रेडी झालेला आहे. एक 5 दिवा लावेपर्यंत 5 मिनटं मी बारीक गॅस करून ठेवला होता आणि तयार झाला आहे पाकसुद्धा. थोडा थंड होते तोपर्यंत आपण गुलाबजामुन बनवून घेते. मी नेहमी गुलाबजामुनचे पीठ मळताना चांगल्या प्रकारे मळत असते, म्हणजे खूप मऊ असे पीठ करून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा आपण त्याचे गोळे बनवतो तेव्हा त्याला क्रॅक पडत नाहीत. अगदी गोल असे गोळे बनतात. गोळे बनवताना त्याला थोडा जरी क्रॅक असेल तर तो पाकात गेल्यावर गुलाबजामुन फुटू शकतो. म्हणून एकदम छान असे गोळे बनवून घ्यायचे. पीठ खूप छान मऊ झालं होतं, त्याच्यामुळे 5 ते 7 मिनिटातच सगळे गोळे तयार करून झाले. आता इकडे मी गॅसवर कढई ठेवते आणि तेल गरम करायला ठेवते. तेल चांगले गरम झाल्यावर त्याच्यामध्ये हे गुलाबजामुन टाकले आणि अगदी बारीक गॅसवर हे सगळे तळून घ्यायचे. मी गुलाबजामुनचा डार्क कलर होईपर्यंत ते तळून घेत असते, कारण हे गुलाबजामुन जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा हा कलर छान दिसतो. तुम्हाला हे जळाल्यासारखे वाटत असतील, पण हे मी जास्त डार्क कलरमध्ये भाजून घेतलेत. तोपर्यंत यांचं इकडे कच्चेच गुलाबजामुन खायचे सुरू आहे, भाजलेलेच फक्त. ठीक आहे, लाडूला हे असेच भाजलेले गुलाबजामुन खायला खूप तर इथे सगळे गुलाबजामुन आता तळून झालेले आहेत आणि पाकसुद्धा थोडासा नॉर्मल झाला आहे, म्हणजे जास्त थंड पण नाही झाला आणि जास्त गरम पण नाही. तर या पाकात सगळे गुलाबजामुन मी आता टाकते. जास्त गरम पाकात टाकले तर हे फुटतात, म्हणून थोडासा नॉर्मल होऊन द्यायचा पाक. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे गोल झालेत गुलाबजामुन, मस्त झालेत. इथे मी थोडे डार्क कलरमध्ये तळून घेतलेत, कारण मला तसाच कलर आवडतो गुलाबजामुनचा. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडेसे कमी भाजले तरी चालतील. तर आवरून घेते. गुलाबजामुन पाकात टाकले आणि 1 तासामध्ये ते चांगले भिजतील. तोपर्यंत मी पण सगळं किचन आवरून घेतलं. लगेच भांडे वगैरे घासून घेतली तर काम आपलं पटकन होतं. या दोघांना आंबा खायचा होता, मग या दोघांना आंबा कट करून दिला. गुलाबजामुन बनवून झालेले आहेत आणि हे दोघे इथं असा आंबा खात बसलेत. माझं पण ऑफिसचं काम थोडंसं राहिलं, तर गुलाबजामुन बनवायला अर्धा तास गेला. तसा 1 तासाचा ब्रेक टाकला होता मी. अजून माझं जेवण वगैरे व्हायचं आहे, तर जेवण करायला टाईम आहे तोपर्यंत ऑफिसचं राहिलेलं काम करून घेते आणि थोड्या वेळाने तुम्हाला सांगते की कसे झालेत गुलाबजामुन. तर गुलाबजामुन एकदम मस्त फुगलेले आहेत. चला देवाला ठेवू आपण. तर बघा हे घ्या, मांडी घालून बसा, मांडी घालून बसा, मांडी घाल, मांडी घाला. हां खा गुलाबजामुन, खा. फोडून देऊ तुला? हे बघा आतमध्ये एकदम मुरलेलं आहे. थोडासा पाक घेऊ. खायचं? मस्त झालं, मस्तच. ऑफिसच्या कामातून थोडा वेळ काढून आज गुलाबजामुन बनवले. ऑफिसचं काम आज ठीकठाक होतं, जास्त वर्कलोड नव्हता, त्याच्यामुळे थोडा मला ब्रेक टाकता आला. आणि तसं पण गिट्सपासून गुलाबजामुन बनवायला जास्त वेळ लागत नाही, अर्धा तासातच माझे गुलाबजामुन बनवून झाले होते. गुलाबजामुन पाकात टाकले आणि लाडू लगेच झोपली होती, कारण दिवसभर ती झोपली नाही, त्याच्यामुळे रात्री लवकर झोपते. आणि त्यानंतर ती करतानाच तिने जे फ्राय केलेले गुलाबजामुन खाल्ले तेवढेच. आता उद्या सकाळी उठल्यावर एखादं वेळ खाईल. शक्यतो लाडू आणि श्रीहरीला गोड पदार्थ आवडत नाही. लाडू फक्त कर म्हणते, पण खात तर अजिबात नाही.
पण ठीक आहे, मुलांनी मागितले ना आपण दिलं नाही असं होत नाही. कारण आईला असं वाटत राहतं ना आपल्याला की नाही नाही मुलांनी मागितले ते केलंच पाहिजे. मग ठीक आहे, मी आज त्यांच्यासाठी बनवलं. तसं पण कधी कधी असं होतं की ऑफिसचं काम जास्त असल्यामुळे मला त्यांना काही बनवून देता येत नाही. मग मी सॅटर्डे संडेज असं वेगळं काहीतरी ट्राय करत असते आणि त्यांना बनवून देत असते. आता रात्रीचे 10:30 वाजले तेव्हा हे करते. माझं पण जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. ऑफिसचं लॉगआउटसुद्धा केलेलं आहे आणि आता काय यूट्यूबचं काम करत बसे. चला तर मग ब्लॉग इथंच एंड करते. तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवले पाहिजे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.